माझा आवाज येतोय ना? हो. नमस्कार सगळ्यांना. जय श्रीराम. आपलं सत्र सुरुवात करण्याची वेळ झालेली आहे. तुम्हा सर्वांचं बृहन महाराष्ट्र मंडळातर्फे आयोजित आनंदाचे तत्वज्ञान या मालिकेच्या आजच्या 59व्या भागात स्वागत. मंगेश दादा आले आहेत. मंगेश दादा, तुम्हाला नमस्कार. अं, तुम्हाला आम्हा सगळ्यांकडनं विनंती आजच्या सत्राला सुरुवात करण्याची. माझा आवाज येतोय ना? हो, अगदी व्यवस्थित. गलद्दानगंडं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारशुण्डं जगत्त्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम्। अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री राम जय राम जय जय राम। 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 प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। माझे सद्गुरू परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख, उपाख्य डॉक्टर काका यांच्या श्रीचरणांना शिरसाष्टांग वंदन करतो। परमपूज्य मंदाताई यांच्या चरणी शिरसाष्टांग वंदन करतो।
तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती, सलगी करीतो श्रीराम. तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन. आनंदाचे तत्वज्ञान ती आपली मालिका सुरू आहे. आत्ताच उल्लेख झाला 59वं त्याचं सत्र. पुष्कळ विचार आपला आत्तापर्यंत करून झालेला आहे. परमार्थ प्रांतामधल्या अनेक अनेक संकल्पना आपण छान सविस्तर समजावून घेतलेल्या आहेत. महाराष्ट्र मंडळाच्या कृपेने हे सर्व मुद्रित सुद्धा केलेलं आहे. त्यामुळे सर्व उपलब्ध आहे. आपल्याला कुठेही काही विस्मरण झालं किंवा काही संदर्भ हवा असेल तर आपण पुन्हा एकदा ते अर्थातच ऐकण्याची सर्व सोय महाराष्ट्र मंडळाने केलेली आहे. या निमित्ताने आपण सर्वजण त्यांना धन्यवाद देऊया आणि आपल्या आजच्या चिंतनाकडे वळूया. आपला 4 देहांचा अभ्यास सुरू आहे. तनुचतुष्टय असं आपण त्याला अगदी सुरुवातीला म्हटलं होतं. आणि मागील सत्रामध्ये आपण कारण देह ही संकल्पना समजावून घेतली. म्हणजे आपण पुन्हा एकदा सूक्ष्माकडून स्थूलाकडे जाताना स्थूलाकडून सूक्ष्माकडे जाताना तिसऱ्या क्रमांकाचा जो देह, म्हणून स्थूल, सूक्ष्म आणि तिसरा कारण असं म्हटलं आपण. ही कारणदेह संकल्पना आपण समजून घेतली. मी जसा उल्लेख केला मगाशी की बराच आपला विचार खूप पुढे आलेला आहे या मालिकेच्या माध्यमातून. आणि आपण विविध संकल्पना या दुसऱ्या टप्प्यामध्ये व्हॉट नावाच्या समजून घेतोय. कारणदेह त्याचा आपण अभ्यास मागच्या वेळेला केला. नेहमीच्या पद्धतीप्रमाणे थोडी धावती उजळणी. आपण मलिन सत्वगुणासहित अविद्येचा अंश म्हणजे जीवाचं कारण शरीर. पुन्हा एकदा मलिन सत्वगुणासहित अविद्येचा अंश. अगदी साध्या भाषेत बोलूया, अविद्या किंवा अज्ञान म्हणजेच जीवाचं कारण शरीर. तर शुद्ध सत्वगुणासहित माया हे ईश्वराचं कारण शरीर आहे असं आपण शिकलो मागच्या वेळेला. ही जी जीवाची उपाधिभूत गुणत्रयात्मक अविद्या, एक एक शब्द अत्यंत महत्वाचा आहे. शास्त्र संत जेव्हा एखादा शब्द वापरतात तेव्हा त्याच्या पाठीमागे काहीतरी उद्देश असतो. म्हणून ही भाषा थोडीशी जड जरी वाटली, कारण ती आहेच, शास्त्राची मांडणी आहे, तरी ती तशीच मांडावी लागते. तर आपण त्याला योग्य न्याय दिला असं म्हणता येईल. आपला अभ्यास परिपूर्ण होतो त्याने. पुन्हा एकदा, जीवाची जी उपाधिभूत गुणत्रयात्मक अविद्या, तिच्या वैचित्र्यामुळे अनंत प्रकारचे जीव तयार होतात. आणि मागच्याला आपण विचार केला, मी मगाशीच म्हणालो ही धावती उजळणी आहे, त्यामुळे हा अभ्यास आपल्याला झालेला आहे मागच्या वेळेला. वैचित्र्य याचा अर्थ वैविध्य. आणि म्हणून अनंत प्रकारचे जीव तयार होतात. म्हणून आपण सर्वजण इतके भिन्न आहोत एकमेकांपासून. आपल्या आवडीनिवडी, आपला स्वभाव, आपल्या देहाची जडणघडण, आपल्या अंतःकरणाची जडणघडण, आपले भोग आणि आपले भोग म्हणूनच आपली कर्म इत्यादी इत्यादी. इतकी भिन्नता कशी काय हो? त्याला कारणीभूत काय आहे? ते ही उपाधिभूत गुणत्रयात्मक जी अविद्या, जी अज्ञान. आणि
सुषुप्ती ही कारणदेहाची अवस्था आहे असं आपण मागच्या वेळेला शिकलो. एवढं तर आपल्याला नक्कीच आठवत असणार आहे, कारण एकच आठवडा झालेला आहे. अजून विसरायला आपल्याला वेळ आहे, म्हणजे विसरू आपण. मी माझ्याबद्दल बोलतोय. आपण म्हणजे मी नेहमी सांगू, लक्षात ठेवा, मी जेव्हा आपण शब्द वापरतो ना, तेव्हा मी स्वतःबद्दल आदरात्मक बोलत असतो. त्यामुळे एकच आठवडा झाल्यामुळे लक्षात आहे माझ्या, विसरीन मी लवकरच. काय, सुषुप्ती ही कारणदेहाची अवस्था, आणि या अवस्थेचा जो अभिमानी जीव, त्याला प्राज्ञ असं म्हणतात, असं आपण शिकलो मागच्या वेळेला. हे सर्व आपण बघितलं, सर्व विचार सविस्तर केला. मी हे अगदी थोडक्यात मांडतोय उजळणी असल्यामुळे. आणि समष्टीचा म्हणजे ईश्वराचा जर विचार करायचा झाला, तर त्याच्या बाबतीमध्ये सुषुप्ती अवस्था म्हणजे प्रलय, आणि त्या कारणदेहाचा अभिमानी ईश्वराला अव्याकृत असं म्हणतात. हा सगळा विचार आपण मागच्याला केला. कारण प्रलय झाल्यानंतर प्रलय काळी असलेले सर्व जीव सूक्ष्म रूपामध्ये, बीज रूपाने, त्या अव्याकृत नावाच्या तत्वामध्ये, म्हणजेच मायेमध्ये, जिला आपण मागच्याला प्रधान असंही नाव शिकलो, त्याचाही अर्थ छान समजावून घेतला. त्याच्यात ते प्रकर्षाने ठेवले जातात, प्रधान, त्या मायेला तिथे प्रधान म्हटलेलं आहे. हे सगळं आपण समजून घेतलं. आणि कारणदेहाची अवस्था ही सुषुप्ती, असं आपण आत्ताच बोललो या उजळणीच्या निमित्ताने. आणि सुषुप्तीमध्ये केवळ ज्ञान असल्याने त्याला घन अज्ञान असंही म्हणतात, असं आपण बघितलं. हे सर्व मी का बरं इतकं सविस्तर मांडतोय माहिती आहे का? आपण जेव्हा अभ्यासाला लागतो ना, तेव्हा ते हत्तीसारखं होतं थोडंसं आपलं. ते आंधळे जेव्हा हत्ती, नेहमीची कथा माझी, एकाच्या हातात त्या हत्तीचा पाय लागतो, तर तो म्हणतो हत्ती खांबासारखा आहे. एकाच्या हातात शेपूट लागते, तर तो म्हणतो दोरीसारखा आहे. असं आपलं होऊ नये. आपल्याला हे सगळं माहिती पाहिजे, संपूर्ण आवाका लक्षात आला पाहिजे. कुठेतरीच आपण वाचलं की अरे, कारण देह, घन अज्ञान, माहिती पाहिजे. त्याला असं का म्हणतात? घन अज्ञान म्हणजे कारणदेह असंही म्हणता येऊ शकतं, पण कारणदेहाच्या बाकीची पण व्याप्ती आपल्याला माहिती पाहिजे, म्हणून ही सगळी सविस्तर मांडणी. का म्हणतात घन अज्ञान? ते केवळ अज्ञान आहे. नैष्कर्म्य सिद्धी नावाचा एक अप्रतिम ग्रंथ आहे, श्रीमदाद्य शंकराचार्यांचे शिष्य सुरेश्वराचार्य, जे मंडन मिश्र होते आहे, आपल्याला सर्व कथा माहिती आहे, वादामध्ये जिंकून सुरेश्वराचार्य ते झाले. आचार्यांचं शिष्यत्व त्यांनी पत्करलं, संन्यास स्वीकारला. त्या स्पर्धेचा ती अटच होती. असो, हे ते सुरेश्वराचार्य त्या नैष्कर्म्य सिद्धीमध्ये आपल्याला समजून सांगतात, प्रतिपादन करतात की कार्यकारण बद्धौ, एक सुंदर श्लोक येतो, कार्यकारणबद्धौ ताविष्यते विश्व तैजसौ प्राज्ञ कारणबद्धस्तु द्वौ तौ तुर्ये न सिद्ध्यतः, असा तो श्लोक आहे. पुन्हा मी हळू म्हणतो म्हणजे तुम्हाला छान लक्षात येईल, कारण तसा समजायला सोपा आहे. आपल्याला आता थोडं थोडं संस्कृतकडे लक्ष द्यावंच लागणार. कार्यकारणबद्धौ ताविष्येते विश्व तैजसौ, आपण शिकलेलो आहे. आता विश्व, तैजस, प्राज्ञ, आपण प्राज्ञापर्यंत आलेलो आहे आता कारणदेह. त्यामुळे विश्व आणि तेजस आपल्याला तर आठवायलाच पाहिजे. कार्यकारणबद्धौ ताविष्येते विश्व तैजसौ, असं त्या बाबतीत म्हणतात आहे सुरेश्वराचार्य. आणि पुढे म्हणतात प्राज्ञ, विश्व आणि तेजसाचा उल्लेख करून झाला, आता प्राज्ञ कारणदेह कारणबद्धस्तौ, आणि पुढे द्वौ तौ तुर्ये न सिद्ध्यता. अर्थ काय आहे की विश्व, विश्व म्हणजे काय शिकलो होतो आपण पुन्हा एकदा, जागृत अवस्थेचा अभिमानी. अजून साध्या आणि सोप्या शब्दात पाहिजे असेल तर मी जागा आहे असा निश्चय असणारा जीव. अजून सोपं झालं की नाही?
मी जागा आहे. म्हणजे तुम्ही सगळेजण आहात, मी नेहमीच म्हणतो अशी माझी श्रद्धा आहे, कारण असा विषय सुरू असताना जागा राहणं, रामकृष्ण हरी, गमतीचा विषय. पण मी जागा आहे असा निश्चय आहे की नाही आपल्या सर्वांचा आहे. मग हा जो निश्चय करणारा जो आहे त्याच्यामध्ये जो मी आहे, मी त्याच्याशी एकरूप झालो आहे की नाही आपण आत्ता जागृत अवस्थेशी. असं छान समजून घ्यायचं, ह्याला म्हणायचं अभिमानी. आणि या अवस्थेमध्ये आत्ता माझा जो जीव आहे त्याला म्हणायचं विश्व. मग तेजस, तेही आपण शिकलो, स्वप्नावस्थेचा अभिमानी. आणि याच पद्धतीने जर विचार केला तर मी स्वप्न पाहिलं असं म्हणणारा, किंवा ते स्वप्न बघत असताना सत्यत्वानी ते स्वप्न अनुभवणारा, होतं की नाही आपलं सर्वांचं. स्वप्न मिथ्या आहे हे सांगण्यासाठी शास्त्राची का गरज नाही आहे, वेदांत शास्त्राची. कारण आपल्या सर्वांना जाग येते, अगदी साध्या भाषेत. जाग आल्यामुळे लगेच कळतं, अच्छा ते स्वप्न होतं का. चिंता करण्याची काही गरज नाही आहे. असं जर काही वाकडं तिकडं काही दिसलं असेल समजा स्वप्नात, स्वप्न होतं म्हणजे ते मिथ्या आहे हे कळतं का, कारण जाग येते म्हणून. पण स्वप्न बघत असताना ते सत्यच वाटतं की नाही आपल्याला. स्वप्न बघत असताना कळतं का की अरे हे स्वप्न आहे, चिंता करण्याची आवश्यकता नाही. नाही. पण त्या अवस्थेमध्ये जो जीव, त्याला म्हणायचं त्या अवस्थेचा अभिमानी. अभिमानी शब्द मी पुन्हा एकदा समजावून सांगतोय साध्या भाषेमध्ये, आपल्या व्यवहार्य भाषेमध्ये. त्याला म्हणायचं तेजस. शिकलेलो आहे आपण. पण या श्लोकाच्या संदर्भामध्ये आपण काय विचार करतोय की विश्व आणि तेजस हे जे दोन अभिमानी, म्हणजे जीव एकच, पुन्हा एकदा अवस्था बदलल्यामुळे त्याला दोन नावं मिळाली फक्त. हे दोन्ही विपरीत ज्ञान व अज्ञान यांनी बद्ध आहेत, कार्यकारणबद्ध. आलं लक्षात मी काय सांगतोय. विपरीत ज्ञान आणि अज्ञान म्हणजे कसं. अज्ञान तर आहेच, प्रश्नच नाही. स्वरूपाचं विस्मरण म्हणजे अज्ञान. व्याख्या पक्के लक्षात ठेवायची. आपुला आपण पेया विसरू जो धनंजया. माऊली म्हणते एकेकाळी अहंकाराचे भूत संचरू. बहुता काळी झालं अनेक. अनेक म्हणजे आता अनेक, अनादीच म्हणायचं त्याला. अहंकाराचा भूत संचारला म्हणून काय झालं, हे अज्ञान, विस्मरण झालं स्वरूपाचं. मग आहेच जागृतीत आत्ता ह्या क्षणी पण आहे. आपल्या सर्वांना आला का अनुभव, मी ब्रह्म आहे. नाही. म्हणजेच अज्ञान आहे, बरोबर. बरं, नुसतं अज्ञान आहे का, नाही. विपरीत ज्ञान पण आहे. म्हणजे काय, हे जग सत्य आहे. जग सत्य आहे असं आपल्यापैकी कोणी घोकतं का हो. नाही. कोणीही घोकत नाही सकाळी उठल्यापासून हे जग सत्य आहे. मग हे हजार वेळा का सांगतात परमार्थामध्ये, आपल्याला कंटाळा येईस्तोवर. काही काही गोष्टी जरा सांगाव्याच लागतात जाता जाता, अगदी जरी विषय जरी नसला तरी. कारण आपल्याला छान ते समजल्या पाहिजे. कारण आपण, मी तरी म्हणत नाही कधी सकाळी उठल्यापासून जग सत्य आहे, कोणीच म्हणत नसतं. पण मला सुखदुःख होतात की नाही. मान झालं की किती छान वाटतं, अपमान झाला की किती दुःख होतं, प्रतिकूल गोष्ट घडली की किती दुःख होतं, अनुकूल गोष्ट घडली की किती सुख वाटतं. आलं असेल लक्षात गाडी कुठे चालली आहे. ह्या सर्वाचा परिणाम माझ्या अंतःकरणावर जर होत असेल आणि तो जितक्या तीव्रतेने होतो तितक्या तीव्रतेने मला जग सत्य वाटतं. तुम्ही ते म्हणा का नका म्हणू, हा आपला विषय सुरू होता. घोकत जरी आपण नसलो तरी ते अनुभवत असतो. विषय काय सुरू आहे आपला, हे जग मला सत्य वाटतं. मी स्वतःला करता समजतो, म्हणून तर मला अपमान माझा होतो असं वाटतं की नाही. कारण मी करता समजतो स्वतःला, म्हणून मला भोगता व्हावंच लागतं, नियम आहे. मला जगातले सगळे भेद सत्य वाटतात. स्वप्न बघत असताना मला स्वप्न सत्य वाटतं, आत्ताच बोललो आपण, बरोबर. हे कळलं छान. मग ह्यालाच म्हणायचं विपरीत ज्ञान. ज्ञान आहे पण विपरीत आहे. विपरीत म्हणजे चुकीचं आहे. आणि त्याच्यामुळे विश्व आणि तेजस हे अज्ञान आणि विपरीत ज्ञान या दोन्हींनी ते बद्ध आहे. आता समजलं छान आपल्याला या श्लोकाचा अर्थ. पण पुढे काय म्हणतात आहे, प्राज्ञ कारणबद्धस्तु.
मगाशी काय म्हटलं, कार्यकारणबद्धौ, सगळं द्विवचन आहे बरं का. या संस्कृत श्लोक, दौ त्वौ, हे सगळं त्याला म्हणतात द्विवचन. पण प्राज्ञ कारणबद्ध असतो, म्हणजे प्राज्ञ जो आहे, जो सुषुप्तीचा अभिमानी आहे, कारण देहाचा अभिमानी आहे, जो आपला आता चालू विषय आहे उजळणीचा, थोडक्यात म्हणूया. अजून साध्या भाषेत मी मगाशी म्हणालो त्याप्रमाणे, मी झोपलो होतो असे म्हणणारा किंवा त्या अवस्थेशी एकरूप होणारा जो जीव, त्याला म्हणायचं अभिमानी, प्राज्ञ. हा केवळ अज्ञानाने बद्ध आहे. आपला मूळ विषय आता, ही मार्मिकता आहे या श्लोकाची. आपला मूळ विषय तो सुरू आहे. काय सुरू आहे? विश्व आणि तैजस हे अज्ञान आणि विपरीत ज्ञानाने बद्ध आहेत, पण जो प्राज्ञ आहे तो केवळ अज्ञानाने बद्ध आहे. आहे की नाही सांगा मला. सुषुप्तीमध्ये, झोपेमध्ये आपल्याला काही कळतं का? साध्या भाषेत बोलू अगदी. काहीतरी कळतं का? काहीतरी जाणीव असते का? मी कुठे झोपलो आहे? घरी झोपलो आहे का हॉटेलमध्ये झोपलो आहे? माझ्या बाजूला कोण झोपलं आहे? मी कोणते कपडे घालून झोपलो आहे? मी कोण आहे? पुरुष आहे, स्त्री आहे? काहीही नाही. कुठलीच जाणीव नसते. म्हणजे थोडक्यामध्ये जगताची तर जाऊच द्या, माझ्या देहाची, माझ्या अंतःकरणाची सुद्धा मला जाणीव नाही. सगळ्यात जवळ आपल्या जे आहे म्हणूया, म्हणजे तिथे काय नाही? विपरीत ज्ञान नाही. पण तरीही अज्ञान आहे, आणि या अज्ञानाने तो बद्ध आहे. अज्ञानाने तो झाकल्या गेलेला आहे. म्हणून तर नाही तर सुषुप्तीला समाधीच म्हणावं लागलं असतं. आहे ना, अज्ञानाचा पडदा तिथे आहे अजून. म्हणून तर रात्री झोपताना मी जेवढा अज्ञानी होतो, तेवढाच सकाळी उठताना मी अज्ञानीच असतो. मुद्दा काय सुरू आहे आपला? कशावरून हा श्लोक का घेतला आपण? कारण घन अज्ञान शब्द काय वापरला मग अशी, कारणदेह हे घन अज्ञान आहे या दृष्टीने. का? कारण तिथे घन फक्त अज्ञानच आहे, घट्ट अज्ञान. तिथे विपरीत ज्ञान सुद्धा नाही, की जे इतर दोन अवस्थांमध्ये आहे, जे विश्व आणि तैजसला आहे, जे प्राज्ञाला नाही. पण हा श्लोक एवढंच नाही सांगत. हा शेवटच्या अर्ध्या चरणात काय सांगतो? द्वौ तौ तुर्येन सिद्धतः, की तुरीय या चौथ्या अवस्थेमध्ये विपरीत ज्ञानही नाही आणि अज्ञानही नाही. हे दोन्ही तिथे नसतात. काय आपल्या सर्वांना, पुन्हा मी मगाशी म्हणालो, आपल्या सर्वांना म्हणजे मी माझ्याबद्दल आदरार्थी बोलतो, हे लक्षात ठेवायचं. आता सारखं नाही सांगणार मी. तीनच अवस्थांचा अनुभव आहे: जागृती, स्वप्न, सुषुप्ती. जागृती, स्वप्न, सुषुप्ती. चक्राकार गतीने आपण हे अनुभव रोज 24 तासामध्ये घेत असतो. चौथी पण एक अवस्था असते, हे एक तर आपल्याला माहिती नसतं. माहिती असलं तरी त्याचा अनुभव नसतो, ज्याला इथे तुरीय असं म्हटलं आहे. आणि पहिल्या दोन अवस्थांमध्ये, पहिल्या म्हणजे जागृतीकडनं बोलताना, जागृती आणि स्वप्नामध्ये पुन्हा एकदा विपरीत ज्ञान आणि अर्थातच अज्ञान आहे. पहिले अज्ञान म्हणूया, अज्ञान आहे, मग विपरीत ज्ञान आहे. त्यातलं विपरीत ज्ञान जातं, उरतं काय? फक्त अज्ञान. त्याला म्हणायचं सुषुप्ती, कारणदेह. आणि अज्ञानही जातं, ती जी चौथी अवस्था, त्याला म्हणायचं तुरीय अवस्था. असा हा श्लोक आपल्याला छान मार्गदर्शन करतो. आता हे कारणदेहाचाच विचार आपण थोडासा जास्त केला अजून समजावून घेण्याच्या दृष्टीने. आजचा जो आपला आता अभ्यासाचा विषय आहे, तो म्हणजे पुढचा देह, चौथा देह. आपण सारखं सातत्याने बोलतोय तनु चतुष्टय, म्हणजे चार देह. आणि त्याचं नाव आहे महाकारण देह. त्यामुळे स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण. आता या देहाचा अभ्यास करण्यापूर्वी किंवा विचार करण्यापूर्वी म्हणूया, एक स्पष्टीकरण आवश्यक आहे. जे आपण, ज्याला शुद्ध मराठीत डिस्क्लेमर असं म्हणतात. आधीच ते देऊन टाकूया की बहुतांश ग्रंथांमध्ये ना या देहाचा उल्लेख नाही. कोणता? हा चौथा जो आहे, महाकर्ण देह. काही ठिकाणी त्याचा उल्लेख आहे, तो वेगळ्या संदर्भामध्ये आहे.
म्हणजे तिथे महाकर्ण देहचा अर्थच वेगळा आहे. जीवाच्या उत्क्रमणानंतर प्राप्त होणाऱ्या देहांपैकी एक वगैरे असं ते सगळं वेगळंच वर्णन आहे ते. अशा पद्धतीने ते वर्णन आहे. पण बहुतांश ठिकाणी तुम्ही जर अभ्यास करत असाल तर तुमच्या लक्षात येईल की तीनच देहांची मांडणी केलेली असते. देहत्रयच म्हणतात. स्थूल सूक्ष्म कारण. महाकर्ण देहाचा उल्लेख नाही. समर्थ दासबोधात मात्र तनु चतुष्टय असा उल्लेख करून चारही देहांची मांडणी करतात. जो शब्द म्हणून मी काय म्हणूया, पहिल्या दिवसापासून वापरतोय. तनु चतुष्टय. चतुष्टय म्हणजे चार, तनु म्हणजे शरीर, देह, ते त्या दृष्टीने चार देहांची मांडणी समर्थ करतात दासबोधामध्ये. आणि हा जो देह, महाकर्ण देह, समर्थ दासबोधामध्ये ही मांडणी करताना महाकर्ण देहाची जी अवस्था आहे ती तुर्य अशी सांगतात. त्याचा जो अभिमानी आहे त्याला प्रत्यगात्मा असं म्हणतात. म्हणजे काय झाले आता, विश्व तैजस प्राज्ञ प्रत्यगात्मा. त्याचा भोग आनंदावभास, एक भोग नावाचं अजून प्रकरण आहे. आधीच्या तीन अवस्थांचा भोग, ज्याला स्थूल, प्रविविक्त व आनंद असं म्हणतात, सोडून देऊ. अजून आपल्याला विषयानंतर थोडंसं केल्यासारखं होईल, तो अजून एक स्वतंत्र विषय आहे. त्यामुळे शुद्ध मराठीत डायग्रेस किंवा डिटोर असे दोन शब्द आहेत त्याला. ते न करता आपण सध्या आपल्या विषयाला धरून राहूया, असं प्रतिपादन समर्थ करतात दासबोधामध्ये. बरोबर. महाकरण देहाचं पुन्हा अवस्था, त्याची तुरी अवस्था सांगितलेली आहे, अभिमानी प्रत्येगात्मा सांगितलंय. आता या देहाचं जर नेमकं स्वरूप पाहायचं झालं की हे तर आपल्याला कळलं. महाकरण देह, मी जसं म्हणालो की सर्व ठिकाणी त्याचा उल्लेख नाही. पण महाकर्ण देहाचं आता आपण जर शिकतो आहोत तर त्याचं स्वरूप काय आहे, तर साधक जो असतो तो साधनकाळी जेव्हा उपास्य दैवताचं नाम घेतो, आपल्याला माहिती आहे, आपल्याला अनुग्रहकाळी म्हणा किंवा आपल्याला सद्गुरू साधन देतात, नाम देतात, नामसाधना शिकवतात. ती साधना आपण करतो, आपण नाम घेतो, साध्या भाषेत बोलूया. किंवा ध्यान साधना असेल, ध्यान करायला शिकवतात, त्याला सोहम ध्यान म्हणतात, अहंग्रह ध्यान म्हणतात, इत्यादी. मग साधक ध्यानकाळी ती ध्यानाची जी प्रक्रिया आहे ती सांभाळत सांभाळत सोहम म्हणजे सहा, अहम म्हणजे ते ब्रह्म मी आहे, अशी साधना हा साधक करतो. तर ही अशी साधना सुरू असताना, ती साधना जशी जशी प्रगत अवस्थेला जाते तेव्हा एक वेळ म्हणूया, एक स्थान असं येतं की जेव्हा आपलं अंतःकरण नामाकार होतं. नामाकार होतं म्हणजे काय, इतर सर्व विचार बंद पडतात. एक नामच सुरू राहतं फक्त. किंवा साधकाची वृत्ती जर ध्यान करत असेल समजा, तर सोहमकार होते असं म्हणूया. फक्त एकच निश्चय बुद्धीमध्ये राहतो, फक्त कोणता, सहा अहम, सोहम, हा निश्चय राहतो. तेवढी एकच जाणीव शिल्लक राहते म्हणूया आपण. आता ही जी अवस्था आहे त्या साधकाची साधना करताना प्राप्त झालेली, मगाशी मी वर्णन केलं तसं, या अवस्थेला किंवा या अंतःकरणाच्या वृत्तीला महाकारण देह असं नाव आहे. एक एक शब्द नेहमीप्रमाणे मी सांगतो, महत्वाचा आहे. काय शब्द वापरला मी, अंतःकरणाच्या या वृत्तीला महाकरण देह असं नाव आहे. म्हणजे माझ्या बोलण्यातनंच तुमच्या लक्षात यायला पाहिजे की तिथे वृत्ती आहे. आणि हेच त्या देहाचं स्वरूप असल्यामुळे केवळ साधक म्हणजे
अभ्यास करणारा मनुष्य म्हणूया आपण, साधक म्हणजे. कारण मनुष्य तर प्राण्यांचा तर संबंधच नाही. आणि जो मनुष्य साधना करत नाही, मग त्याला काय म्हणायचं? रामकृष्ण हरी, आलं असेल लक्षात. तर जो साधक म्हणून मी म्हणालो, जो साधना करतो आणि ती साधना अशा या विशिष्ट अवस्थेमध्ये त्या टप्प्यापर्यंत पोचते. अम, आपण बोलत नसू तर कृपया म्यूटवर जावं इतरांनी. तर ही जी एक जाणीव शिल्लक राहते, त्या अवस्थेला महाकरण देह म्हणतात. आणि आपला विषय हा सुरू आहे की ही अवस्था साधकाला येते, कारण साधक साधना करतो. आणि तो अभ्यास करत असल्यामुळे, ती साधना करत असल्यामुळे ही स्थिती म्हणा, हा देह म्हणा, त्या अभ्यासकाळीच अनुभवास येतो. त्याला काय म्हणायचं? महाकारण देह. हे आहे त्याचं स्वरूप. आता या अवस्थेमध्ये सूक्ष्म विचार आहे, म्हणजे हा समजून सुद्धा घेताना बुद्धीची सूक्ष्मता लागते. कारण निदान हे जे वर्णन आत्ता मी करतो आहे या अवस्थेचं, त्या अवस्थेचा अंदाज येण्यापुरती तरी आपल्या साधनेची प्रगती झालेली असली पाहिजे. एक एक गोष्ट खूप महत्वाची आहे. उदाहरणार्थ, एक उदाहरण द्यायचं झालं समजा तुम्हाला, तर ध्यानावस्था कशी असेल? समजा मला ध्यानावस्था अजून जमलेली नाही आहे. ध्यानावस्था कशी असेल ह्याचा अंदाज त्यालाच चांगला येऊ शकतो जो निदान धारणेपर्यंत पोचलेला आहे की नाही? करा कल्पना. निदान त्या धारणेच्या प्रांतात तर तुम्ही पाहिजे की नाही? एक दृष्टांत द्यायचा झाला व्यवहारातला, तर ते असे गोल वर्तुळ असतात पहा, एकात एक एकात एकात एक, आणि मध्ये एक भरीव वर्तुळ असतं. धनुष्यबाण, बाण मारण्याची बाण मारण्याचा सराव किंवा बंदुकीची गोळी मारण्याचा सराव असतो. त्याला बुल्स आय म्हणतात. इफ यू हिट ॲट द सेंटर, हिटिंग द बुल्स आय म्हणतात. बरोबर, माहिती आहे आपल्या सगळ्यांना. आणि ते जे सगळे, समजा मी त्या वर्तुळाच्या मध्यभागातून सुरुवात केली, तर जे भरीव वर्तुळ असतं, मग त्याच्यानंतर थोडीशी जागा असते, मग दुसरं वर्तुळ, मग असं करत 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 एक वेळ अशी येते की त्या चौकोन जो असतो, ज्याच्यावर सगळे वर्तुळ काढलेले असतात, तो चौकोन संपतो. आता मी जो गोळ्या मारतोय म्हणा, किंवा बाण घेऊन प्रॅक्टिस करतोय म्हणा, सराव करतोय, माझा एकही बाण किंवा एकही गोळी जर त्या चौकोनातच नाही लागली, तर काय म्हणता येईल? मला पुन्हा बोलवतील का तिथे? नाही. त्या निदान त्या चौकोनामध्ये, त्या गोलामध्ये, आणि आपल्याला माहिती आहे स्पर्धेमध्ये कुठे किती जवळ त्या वर्तुळाच्या गोळी लागते किंवा बाण लागतो, त्याप्रमाणे तेवढे गुण मिळतात. ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल त्याच्यावरच ठरतं की नाही? तर ही जी मी हे काल सांगितलं मी दृष्टांत, तर ही जे गोल आहेत सगळे, याला धारणेचा प्रांत आहे तो. आणि तो मध्यबिंदू जो आहे तो ध्यानाचा प्रांत आहे. उपनिषदातला दृष्टांत आहे बरं. आणि नंतर काय, मग तो बाणही राहत नाही, आणि ते ज्याच्यावर बाण मारायचा तेही शिल्लक राहत नाही. तो वेगळा विषय झाला. आपण फक्त समजून घेण्यासाठी आत्ता दृष्टांत वापरला. आणि विषय काय सुरू होता की हे जे सूक्ष्म विचार मी आत्ता सांगतोय याचा, कारण ही अवस्था आहे, ही एक सुंदर अवस्था आहे साधनेमध्ये येणारी. तिचा अंदाज येण्यासाठी मी त्या प्रांतात तरी कुठेतरी असलो पाहिजे, नाही तर मला याचा अंदाज येणं कठीण आहे. ही जी अवस्था, हे जे स्वरूप महाकारण देहाचं आपण समजून घेतो आहे, या अवस्थेमध्ये सहाच्या रूपाने, मगाशी आपण म्हटलं काय, आपण स्वरूप बघितलं की सहा अहम, सोहम, किंवा नामाकार झालेली वृत्ती. पण वृत्ती आहे ना, मगाशी मी त्याच्याचकडे लक्ष वेधलं मी तुमचं. कारण या अवस्थेमध्ये सहाच्या रूपाने ब्रह्मतत्वाची म्हणूया, किंवा आता साधना सुरू त्याला आत्मतत्वाचीच म्हणायचं, जाणीव, आणि अहम रूपाने जगाची जाणीव शिल्लक असते. म्हणून वृत्ती शब्द वापरला मी, कारण ज्या अर्थी वृत्ती आहे त्या अर्थी
जाणीव शिल्लक आहे. ज्या अर्थी जाणीव शिल्लक आहे त्या अर्थी सूक्ष्म का होईना द्वैत शिल्लक आहे. आणि हा जो किंचित का होईना अज्ञानांश आहे त्याच्यामुळे, किंचित का होईना, सूक्ष्म का होईना द्वैत शिल्लक आहे, जाणीव शिल्लक आहे. म्हणून या जाणीवेला महाकरण देह असं म्हणतात. पुन्हा खरं सांगायचं, हा अनुभवाचा विषय आहे. हा अनुभवाच लागतो, कारण हे टप्पे आहेत. आता आपण काय म्हणूया, अतिशय सूक्ष्म टप्पे उलगडत चाललेलो आहोत साधनेचे. आणि मग पुढे काय होतं, तर काही काळाने ही जी जाणीव आहे, आपण आत्ता ज्याला अज्ञानांश असा शब्द वापरला, ही जाणीव सुद्धा नाहीशी होते आणि सहज स्थिती बाणते. आणि त्याचा एक उत्तम दृष्टांत आहे, ही संकल्पना समजून घेण्यासाठी की कसं होत असेल ही प्रक्रिया. ते एक छान दृष्टांत आहे त्याचा, की एखादा मनुष्य समजा अत्यंत गरीब, भारतात त्यांनी कशी उदाहरणं असतात, की लहानपण अत्यंत दारिद्र्यात गेलं, गरिबीत गेलं. आपल्याला काही जणांना त्याचा अनुभव असू शकतो. तर गरिबीतून मनुष्य जेव्हा श्रीमंत होतो, तेव्हा श्रीमंत झाल्यानंतर प्रारंभी वारंवार जाणीव असते, काय, मी श्रीमंत आहे, मी श्रीमंत आहे, आता माझ्याकडे पैसे आहेत, मी श्रीमंत आहे, माझ्याकडे घर आहे, माझ्याकडे गाडी आहे, इत्यादी इत्यादी. पण कालांतराने काय होतं, ती जाणीव निघून जाते. काय राहतं, फक्त श्रीमंती राहते. श्रीमंती राहते, श्रीमंती नाही जात, पण आता जाणीव ती गेली. किंवा दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर, नुकतंच लग्न झालेली एखादी स्त्री आहे समजा. राहते सुरुवातीला वारंवार जाणीव, आता माझं लग्न झालं आहे, मी सौभाग्यवती आहे, मला पती आहे, इत्यादी इत्यादी. करा बरं विचार, 15, 20, 25 वर्षानंतर निमित्ताने आठवण होऊ शकेल. कोणीचं बोलवलं, कशासाठी, हळदी कुंकवाला बोलवलं, त्या निमित्ताने तेवढ्या क्षणापुरती आठवण होऊ शकते, मी सौभाग्यवती आहे. पण इतर वेळेला सहज काय रोज घोकावं लागतं का सकाळी उठून, मी सौभाग्यवती आहे म्हणून? तसं ही जाणीव निघून जाते. आणि समर्थ महाकरण, आपण महाकरण देहाचं स्वरूप आत्ता बघितलं, आणि समर्थ महाकरण देहाची अवस्था तुर्यावस्था मानतात, असं मी सुरुवातीला सांगितलं. पण समर्थांची तुर्यावस्थेची व्याख्या पाहणं महत्वाचं आहे. आणि हे मी असं का म्हणतो ते आता सांगेनच. समर्थांची व्याख्या म्हणजे समर्थ तुर्यावस्थेची व्याख्या करताना विमल ब्रह्म निरूपण नावाचा समास आहे. त्याच्यामध्ये असं म्हणतात की जाणे ब्रह्म जाणे माया. काय व्याख्या आहे? पहिल्या अर्ध्या चरणातच आत्ता आपण जे बोललो त्याचं सारांश आहे, इसेन्स शुद्ध मराठीत, क्रक्स. जाणे ब्रह्म जाणे माया, जाणे अनुभवाच्या ठाया, ते एक जाणावी तुर्या सर्व साक्षी. दासबोधात ओळी आहे. म्हणून म्हणालो की हे ना, हे साधनेचे आता हे सूक्ष्म टप्पे आहेत, आपण सूक्ष्म पदर उलगडत चाललेलो आहे. आणि म्हणून बहुतांश दृष्टीने म्हणूया किंवा खूप साऱ्या अंशामध्ये हे अनुभवाचे विषय आहेत. काय म्हणतात ते समर्थ? समर्थांची व्याख्या काय आहे तूर्य अवस्थेची? समर्थ म्हणतात आहे की जाणे ब्रह्म जाणे माया, म्हणजे तीन अवस्थांच्या सापेक्ष, ज्या तीन अवस्थांचा आपल्या सर्वांना अनुभव आहे, जागृती, स्वप्न, सुषुप्ती, या तीनच्या अपेक्षेनी सापेक्ष, रिलेटिव्ह, तुर्या ही चौथी अवस्था आहे. कारण तुरीय या संस्कृत शब्दाचा अर्थ चौथी असाच होतो, द फोर्थ वन, म्हणून तुरीय बरं का. म्हणजे पहा त्या शब्दातच म्हटलं तर सापेक्ष आहे, सापेक्षता आहे, तुरीय. आणि या अवस्थेमध्ये काय होतं, तर अंतःकरण वृत्ती ही आतून आत्माकार राहते, ज्याला समर्थांनी ओवीत म्हटलंय जाणे ब्रह्म. पण बाहेरील जाणीवांचाही ती अनुभव घेते, त्याला म्हणायचं जाणे माया, जाणे ब्रह्म जाणे माया. मग तुम्ही म्हणाल
बाहेरील याचा अनुभव घेते, मग फरक काय राहिला आधीच्या सगळ्या अवस्थांमध्ये आणि अवस्थेत? तर मुख्य फरक आहे की ती अनुभव घेते, परंतु त्या ज्या वृत्ती, तिची वृत्ती, ज्या वृत्तीच्या माध्यमातून जाणे माया असं म्हटलेलं आहे, तो अनुभव ती घेते, त्याचा अंतःकरणामध्ये अनुकूल किंवा प्रतिकूल असे कोणतेच परिणाम होत नाही. म्हणजे ते फक्त जाणणं एवढंच या सत्रामध्ये मोडतं बस. कळणं. कुठलाच परिणाम अंतःकरणात नाही. कारण का? कारण आतून अंतःकरण वृत्ती आत्माकार झालेली आहे. आणि पुन्हा एकदा हा जो सूक्ष्म अनुभव आहे तो घेणाऱ्यालाच कळतो. आणि सूक्ष्म पदर आहे एक साधनेचा. आणि या अवस्थेला सर्व जगत व्यवहाराची साक्षिणी असं म्हणतात समर्थ या ओवीमध्ये. ते एक जाणावी तुर्या सर्व साक्षिणी. आता समर्थांनी तुर्यावस्था किंवा या तुर्यावस्थेची ही व्याख्या स्वीकारल्याने काय होतं, साहजिकच तिला ते अंतिम मानायला तयार नाहीत. का? कारण आत्ताच आपण बोललो, सगळं समजून घेतलं की त्याच्यामध्ये अज्ञानांश आहे, त्याच्यामध्ये वृत्ती ज्ञान आहे, त्याच्यामध्ये सूक्ष्म का होईना जाणीव आहे. म्हणून तर त्याचं वर्णनच काय केलंय, जाणे ब्रह्म जाणे माया. आणि म्हणून समर्थ ह्या अवस्थेला अंतिम मानायला तयार नाहीत. हा अंतिम अनुभव नाही. मग काय आहे तर समर्थ त्याच्या पुढची उन्मनी प्रतिपादतात. आणि आता एक छोटासा एक छान बारकावा त्याच्यामध्ये असा आहे की मी जसं म्हणालो, तुरीय म्हणजे चौथी, ही पहिल्या तीनच्या सापेक्षतेने असल्यामुळे त्याला ही अवस्था म्हणतात. म्हणून जागृत अवस्था, स्वप्नावस्था, सुषुप्ती अवस्था, तुरीय अवस्था. पण उन्मनी ही आता अवस्था नाही आहे, ती स्थिती आहे. आणि बारकावा हा आहे, जी बदलते तिला अवस्था म्हणतात, जी कधीच बदलत नाही तिला स्थिती असं म्हणतात. ते असे बारकावे असतात, सुंदर टिपत जायचे असतात. कारण अखंड या तीन अवस्था बदलतात की नाही, 24 तासात आपण तिन्ही अवस्थांचा अनुभव घेतो की नाही, जागृती स्वप्न सुषुप्ती, पुन्हा जागृती स्वप्न सुषुप्ती बघतोय आपण. उन्मनी स्थिती. आता म्हणताना कधी काही जण म्हणतात उन्मनी अवस्था, बिघडत काही नाही, पण त्याच्या मागची संकल्पना समजून घ्यायची की ती आता बदलणारी नाहीये. मग समर्थ म्हणून उन्मनी सांगतात तुर्येच्या पलीकडची, आणि त्याची व्याख्या करतात काय, वृत्तीरहित जे ज्ञान तेची पूर्ण समाधान, जेथे तुटे अनुसंधान माया ब्रह्मीचे. पहिलंच चरण काय म्हणतात, काय वृत्तीरहित. आणि आपण तेच मगाशीपासून समजून घेतोय की महाकर्ण देहामध्ये म्हणजे तुर्यावस्थेमध्ये समर्थांच्या व्याख्येप्रमाणे काय आहे, तिथे वृत्ती आहे. सूक्ष्म का होईना जाणीव आहे, सूक्ष्म का होईना द्वैत आहे. पण उन्मनी वृत्तीरहित जे ज्ञान, ज्ञातृज्ञेया विहीन नुसधेची जे का ज्ञान, माऊली ज्ञानेश्वरीमध्ये त्याचे संत एकच गोष्ट सांगतात पहा, तीची पूर्ण समाधान, तिथे पूर्ण समाधान आहे. समर्थ म्हणतात जिथे तुटे अनुसंधान माया ब्रह्मीचे. आता तिथे मायेची पण जाणीव नाही, ब्रह्माची पण जाणीव नाही. कारण आपली जी वृत्ती असते तिला चिदाभासाच्या साह्याने ज्ञान होतं, सविशेष ज्ञान होतं. मी मग अशी सुरुवातीलाच सांगून टाकलास, शास्त्राची मांडणी शास्त्रीय पद्धतीनेच करावी लागते, कारण एकेका शब्दाला महत्त्व आहे. त्यामुळे थोडं समजायला कठीण वाटतं, पण आपण त्याच्यासाठी ही मालिका सुरू केली आहे, समजून घेण्यासाठी. चिदाभास ही संकल्पना आपण छान अभ्यासलेली आहे, ती आता सांगायला वेळ नाही, हा प्रसंग पण नाही. पण वृत्ती जेव्हा उठते माझ्या अंतःकरणामध्ये, त्याच्यामध्ये जो आत्मप्रकाश फाकलेला असतो त्याला आपण चिदाभास म्हणतो. म्हणून तर तो प्रकाशन करतो असं म्हणतात ना, वृत्तीच्या अंतःकरणाच्या वृत्तीचं प्रकाशन तो करतो, तो आत्मा त्याच्या अधिष्ठानावरती होतं. करतो म्हणजे ही बोलण्याची भाषा आहे, तो काहीच करत नाही. प्रत्येक वेळेला सातत्याने सांगावं लागतं, निष्कर्मम ब्रह्म. असो, तर वृत्तीला चिदाभासाच्या साह्याने जे ज्ञान होतं ते सविशेष ज्ञान असतं. सविशेष
आणि सविषय म्हणजे काय? एक कुठला तरी विषय लागतो ना, ज्या गोष्टीचं ज्ञान व्हायचं त्याला ज्ञेय तो विषय लागतो की नाही, त्याला म्हणायचं सविषय. आणि विशेष, कारण ज्ञेयाला नेहमी विशेष असतो. एक छान बारका वाजून असा अभ्यास करताना पुढे येतो, ज्याला विशेषत्व असतं त्या, म्हणजे ज्याला विशेष असतो ना त्यालाच ज्ञेयत्व येतं बरं का. हा किती छान आहे. म्हणून तर आत्म्याला ज्ञेयत्व का नाही आहे, ब्रह्मतत्वाला ज्ञेयत्व का नाही आहे? अहो विशेषच नाही आहे, निर्गुण निराकार. असो, छान छान असे पैलू पुढे येतात अभ्यासाच्या माध्यमातून. पण सविषय किंवा सविशेष हे ज्ञान चिदाभासाला वृत्तीच्या साह्याने होतं. मग ते कितीही सूक्ष्म का असेना आणि किती स्थूल का असेना, प्रक्रिया एकच आहे. पण हे पूर्णपणे जेव्हा मावळतं, वृत्ती लीन होतात, वृत्ती राहित्य येतं, अंतःकरण पूर्णपणे लीन होतं. वेगवेगळ्या शब्द वापरतो मी समजण्यासाठी, काय सांगण्याचा प्रयत्न करतोय ते. तेव्हा काय होतं नेमका, तो चिदाभास आत्माकार होतो. अहो पण काय होतं, माऊली म्हणते तिथे जे काय होय, किंबहुना सोय जेव्हा आत्मयाचील आहे, तिथे जे काय होय. शब्दांनी शब्दांनी सांगण्याची मर्यादा संपत, म्हणजे आता संपत चालली आहे. आता अशा अशा अवस्थेपर्यंत आपण आता पोहोचतोय. आणि आता तर अंतिम अवस्था आली, ते शब्द यतो वाचा निवर्तन ते अप्राप्य मनसासह. चिदाभास आत्माकार होतो. मग तेव्हा काय होतं, तेव्हा शुद्ध ज्ञान, निर्विशेष ज्ञान, त्याच्यामध्ये ज्ञाताही नाही, ज्याच्यामध्ये ज्ञेयही नाही, असं शुद्ध ज्ञान. हे राहिल्यामुळे समर्थ म्हणतात पूर्ण समाधानाची स्थिती प्राप्त होते. याला समाधान, नाही तर मला माझी आवडती आज काय पुरणाची पोळी खायला मिळाली, समाधान वाटलं. हे आपलं व्यवहारातलं समाधान झालं, जे पटकन बिघडतं. थोडी साखर कमी झाली की शिव्या देत देत त्या 2-3 पोळ्या कशाबशा मी रामकृष्ण हरी. आत्ता आपल्याला तिकडे जायचं नाही आहे, मुद्दा एवढाच. त्याला समाधान नाही म्हणत जे अखंड बिघडत असतं. समाधानाची ही व्याख्या आहे. सम्यक आधान, त्याची व्युत्पत्तीच आहे. ही समाधानाची स्थिती प्राप्त होते. आणि सर्व प्रकारचे विचार, ना मायेचा ना ब्रह्माचा, माया ब्रह्म इत्यादी विचार संपूर्ण नाहीसे होतात. जेथे तुटे अनुसंधान माया ब्रह्मीचे. कारण अनुसंधान हा शब्द सुद्धा विचार केला तर द्वैतानीच भरलेला आहे. कारण अनुसंधान करणारा कोणीतरी, ज्याचं करायचं ते, आणि अनुसंधान आली त्रिपुटी पुन्हा. काय पाहतोय आपण, याला समर्थांनी उन्मनी म्हटलेलं आहे. आणि तुरीयावस्थेची आपण काय व्याख्या बघितली पुन्हा एकदा, जाणे ब्रह्म जाणे माया. बरोबर. म्हणजे समर्थांच्या व्याख्या महत्वाच्या, लक्षात ठेवणं. का बरं सांगतो, का बरं? कारण आपण मगाशीच म्हणलं की महाकर्ण देहाचा उल्लेख बहुतांश ठिकाणी नाही. आता इतर ठिकाणी जिथे तो नाही, तिथे तुरीय शब्द तिथे पण आहे. उपनिषदांमध्ये तुरीय शब्द आहेच, प्रश्नच नाही. एक उदाहरण तुमच्यासमोर, हे जे मी बोलतोय त्याला आधार म्हणून एक उदाहरण, मांडुक्य उपनिषदाचं उदाहरण. मांडुक्य उपनिषद तुरीय म्हणजे आत्मा, त्याच्या स्वरूपाचं वर्णन करतं. काय? नांतःप्रज्ञम न बहिष्प्रज्ञम, म्हणजे न अंतःप्रज्ञम न बहिष्प्रज्ञम, नोभयतः प्रज्ञम न प्रज्ञान घनम न प्रज्ञम ना प्रज्ञम, अदृष्टम अव्यवहार्यम अग्राह्यम अलक्षणम अचिंत्यम अव्यपदेशम एकात्म प्रत्ययसारम प्रपंचोपशमम शांतम शिवम अद्वैतम. काय सुंदर यादी आहे पहा. आणि मग म्हणतात चतुर्थम मन्यते स आत्मा स विज्ञेय. चतुर्थम मन्यते म्हणजे तिथे चौथा पाद सांगतात आहेत. तृतीय पाद, 3 पाद आपण ज्यांचा विचार करून झाला,
पहिले 3 पादांची संकल्पना पूर्ण तीच आहे. विश्व तैजस प्राज्ञ किंवा विराट वैश्वानर हिरण्यगर्भ अव्याकृत समष्टीचा विचार केला तर, जे आपण सगळं अभ्यास करून आपला झाला. पण काय विचार करतोय आपण आत्ता? तुरीय म्हणजे आत्मा. मुंडकोपनिषदामध्ये मुंडकोपनिषद तुरीय म्हणजे आत्मा किंवा ब्रह्म याचं वर्णन करताना प्रतिषेध भाव वापरत आहे. प्रतिषेध म्हणजे काय? त्याला दुसरा छान शब्द व्यावृत्ती असा आहे. कारण मगाशीच मी म्हणालो, हे निर्विशेष, निर्विषय, निराकार, निर्गुण, निर्वयव, अजर, अमर, अप्राण, अजिव्ह, अनेत्र, अपाद पाणी असं वर्णन आहे त्याचं. असं असल्यामुळे त्याला काही विशेषच नाही आहे. मग ज्याला काही विशेषच नाही आहे, समथिंग दॅट इज फॉर्मलेस अँड ॲट्रिब्युटलेस, हाऊ डू यू डिस्क्राईब दॅट? म्हणून त्याचं वर्णन प्रतिषेध भावानी. आणि प्रतिषेध म्हणजे ज्याला व्यावृत्ती. काय म्हणते माऊली? असताची आहे व्यावृत्ती, सत म्हणू ये श्रुती. ते सत आहे हे सांगताना, सत हा त्याचं लक्षण आहे, सत हा त्याचा धर्म आहे, हे नाही सांगणं सुरू आहे. मग काय सांगणं सुरू आहे? ते असत नाही हे सांगणं सुरू आहे. अगदी त्याच पद्धतीने आचार्य म्हणतात आहे प्रतिषेध. त्यांच्या भाष्यामध्ये आचार्य भाष्य करतात आहे या श्रुतीवरती मुंडकोपनिषदामध्ये. काय वर्णन केलं आहे? न अंतःप्रज्ञ न बहिष्प्रज्ञम. म्हणजे ते अंतप्रज्ञ नाही, ते बहिष्प्रज्ञ नाही. बरं मग ते उभय आहे का? उभय पण नाही. म्हणजे अंतप्रज्ञ आणि बहिष्प्रज्ञ आहे का? तसंही नाही. ते प्रज्ञ नाही, ते प्रज्ञानं घन नाही, ते प्रज्ञही नाही, अप्रज्ञ पण नाही. आणि मग हे नाही नाहीची भाषा झाली. पुढे आहेच्या भाषेत मांडतात आहे, पण ती पण गमतीशीर कशी आहे पहा. अदृष्टम म्हणजे आहे जरी म्हटलं ते अदृष्ट आहे. पण अदृष्ट आहे शब्दामध्ये काय? ते दृष्ट नाही हे सांगणं सुरू आहे की नाही? ते दृष्ट नाही म्हणा किंवा ते अदृष्ट आहे म्हणा. म्हणजे काय? प्रतिषेधाचीच भाषा सुरू आहे, व्यावृत्तीचीच भाषा सुरू आहे. ते अदृष्ट आहे, ते अव्यवहार्य आहे, ते अग्राह्य आहे, ते अलक्षण आहे, ते अचिंत्य आहे, अव्यपदेश्य आहे, एकात्म प्रत्ययसार आहे, प्रपंचाचा ते उपशम आहे, शांत आहे, शिव आहे, म्हणजे मंगल आहे, पवित्र आहे, अद्वैत रूप आहे. म्हणजे तिथे द्वैताला काहीही स्थान नाही. कशासाठी सांगितलं मी सगळं? इतकं सगळं सांगण्याचा उद्देश काय आहे? मुंडको उपनिषदांनी ही केलेली तुरीय शब्दाची व्याख्या. आणि तिथे तुरीय शब्दाचा अर्थ ब्रह्म किंवा आत्मा असा होतो. आणि त्या पद्धतीने आहे. आणि समर्थांनी केलेली म्हणजे काय? माझं सांगण्याचा, प्रतिपादन हे सगळं करण्याचा उद्देश हा सुरू आहे की आपण जेव्हा अभ्यास करतो तेव्हा आपण कोणत्या ग्रंथाचा किंवा त्याला दुसरा शब्द म्हणजे कोणत्या सिस्टीमप्रमाणे आपण अभ्यास करतोय हे समजून घ्यावं लागतं. तेवढ्यासाठी इतकी सगळी मांडणी केली मी. कारण शब्द एकच आहे, तुरीय म्हणा, तुरीयावस्था म्हणा. पण समर्थांची व्याख्याच वेगळी असल्यामुळे त्यांनी अजून पुढची उन्मनी सांगितली. म्हणजे इफ यू नाव वॉन्ट टू इक्वेट, तर समर्थांची उन्मनी आणि मुंडकोपनिषदातलं तुरीय आता जमलं. दॅट इज नाव इक्वल. नाव दे आर टॉकिंग अबाउट द सेम थिंग, बट द टर्मिनॉलॉजी इज डिफरंट. हे एकच फक्त उदाहरण मी तुमच्यासमोर ठेवलं. कारण आणि म्हणून या दृष्टीने महाकरणदेहाचा उल्लेख नाही, की जो दासबोधात आहे. आणि दासबोधामध्ये तुरीयावस्था आणि मग त्याच्या पुढची उन्मनी अवस्था, उन्मनी स्थिती म्हणूया आपण त्याला, आता मागाशी बोलल्याप्रमाणे. असं सगळं महाकर्ण देहाचा तिथे उल्लेख आहे. आणि पुन्हा एकदा त्याचं स्वरूप आपण बघितलं की साधक जो असतो त्याची साधना जशी प्रगतावस्थेला जायला लागते तेव्हा एक अशी अवस्था येते, अंतःकरणाची अशी एक स्थिती येते, एक अशी जागा येते की जिथे फक्त केवळ तेच वृत्ती आहे. पण ती त्या सोहंकार झालेली आहे किंवा नामाकार झालेली आहे. महाकारणदेह.
आणि हे पुन्हा एक शास्त्राने आपल्याला मांडणी करून दिलेली आहे. ह्या दृष्टीने ते समजून घ्यायचं आहे. म्हणजे आता नाही तर साधना करताना मग आता मी कोणत्या देहामध्ये आहे, मग आता मी आता महाकरण देहाकडे चाललो आहे का, मी आता महाकरण देहात प्रवेश केला आहे का, असले विचार नसतात करायचे. कारण असलं विचार करणं म्हणजे अजून 4 पावलं मागं येणं आहे. कारण तो पुन्हा किती स्थूल विचार झाला. म्हणजे वी आर डिफिटिंग द होल पर्पज बाय नोईंग ऑल दिस इन्फॉर्मेशन. हे माहिती पाहिजे फक्त की असे टप्पे असतात, अशी अवस्था. बरं, ती येतेच असंही नाही आहे. तो अजून एक वेगळाच विषय आहे, तो जाऊ द्या. मुद्दा एवढाच आहे माझा, की हे समजून घ्यायचं, यातनं छान आपले एक सूक्ष्म पदर उलगडत जातात साधनेचे. पण प्रत्यक्ष साधनकाळी असे विचार, कारण साधनकाळी मुळातच आपल्याला बाकीचे सगळेच विचार आता आपल्याला बाजूला सारायचे, वृत्ती राहित्याकडे आपल्याला आपल्याला जायचं. आजच्या या शिक्षण पद्धतीमुळे एक मोठी समस्या आपली झालेली आहे. काय झालं आहे, त्याला एक छान इंग्लिशमध्ये वाक्य आहे, ॲनालिसिस पॅरालिसिस. ओव्हर ॲनालिसिस करण्याची अत्यंत वाईट सवय आपल्याला लागलेली आहे. थोडंसं काही झालं, थोडं काही आतमध्ये असं स्वतःलाच जाणवलं काहीतरी प्रगती, लगेच त्याचं ॲनालिसिस सुरू, की पुन्हा मी 10 पावलं मागे. कारण दॅट व्हेरी ॲनालिसिस. देहबुद्धी गेली बळकट आणि ब्रह्म पाहावं गेला धिट, माझी नेहमीची आवडती होई. तो दृश्याने रुधली वाट परब्रह्माची. हे जे ॲनालिसिस आहे ना, हे ते दृश्य म्हणून माझं माझ्या वाटेमध्ये उभं राहतं आडवं, त्या ब्रह्म तत्वाच्या अनुभव घेण्यापासून. तेव्हा एकदा शांतपणे समजून घेतल्यानंतर होण्याचा प्रांत आहे, तिकडे जाण्याची सवय आपल्याला तर लावायला हवी. असा हा महाकरण देह. आणि आपण सातत्याने तीनही देहांचा विचार करताना व्यष्टी आणि समष्टीचा केला, तर महाकरण देह हा चौथा देह. त्यात समष्टीचाही पटकन विचार करूया, की ईश्वराचा, समष्टी म्हणजे ईश्वराचा जो महाकरण देह आहे, एक अध्यारोपाची भाषा आहे वेदांत शास्त्रामध्ये. काय, त्याला असं स्फुरण झालं, त्याला म्हणजे कोणाला, ब्रह्मदत्ताला. आता प्रश्न असा आहे, ज्याला मन नाही, ज्याला प्राण नाही, मगाशीच आपण म्हणला जीव, अनेत्र, अप्राण, सगळं वर्णन ऐकलं, त्याला इच्छा कशी होईल. म्हणून तर त्याला अध्यारोप म्हणतात. हा केलेला आरोप आहे. का, कारण मला अजून ज्ञानाची जाग यायची आहे. त्यामुळे स्वप्नाचं स्पष्टीकरण देणं चाललेलं आहे. ज्या दिवशी जाग येईल त्या दिवशी त्या स्वप्नाला अर्थच उरणार नाही. मग स्पष्टीकरण देण्याची पद्धत आहे वेदांतशास्त्राची, त्याला अध्यारोप असं म्हणतात. आरोप केला काय, त्याला स्फुरण झालं. काय, एकोहम. पहिलं स्फुरण एकोहम, मी एकटा आहे. त्याच्या पुढचं स्फुरण आहे बहुश्याम वगैरे, प्रजा आहे वगैरे, मी बहुभाव इत्यादी. पण ते नाही, फक्त एवढंच, एकोहम, मी केवळ एकटा परब्रह्म आहे. ही जी ज्ञानमय जाणीव, अत्यंत ज्ञानमय जाणीव आहे, ह्याला दुसरा शब्द हवा असेल तर ह्याला मूळ माया ह्यालाच म्हणतात. आणि हे जे स्फुरण, त्याला छान शब्द आहे, स्फुरण झालं. माया म्हणजे गुणक्षोभ निर्माण झाला, गुणक्षोभिणी झाली ना माया. कारण आत्तापर्यंत गुणसाम्यावस्थेमध्ये ती होती, ज्याला आपण अव्याकृत असं शिकलो आधी. ही जी जाणीव, ही जी ज्ञानमय जाणीव, हे जे स्फुरण, ह्यालाच म्हणायचं ईश्वराचा महाकारण देह. आणि शास्त्र सांगतं म्हणून हो म्हणायचं. कारण आपल्या कोणालाही कधी ईश्वराचा महाकारण देह समजणं शक्य नाही ना, त्याचा अनुभव येणार. त्यामुळे शास्त्र सांगताय ना, आपली श्रद्धा आहे शास्त्रावरती. आणि म्हणून तर शास्त्राला शरण त्याच्यासाठी जावं लागतं, कारण हे मानवी बुद्धीचं काम नाही आहे. त्यामुळे हा झाला ईश्वराचा महाकर्ण देह. अशा पद्धतीने आपण छान आज महाकर्ण देहाचं स्वरूप समजावून घेतलं. पुन्हा एकदा मी जसं म्हणालो, बहुतांश ठिकाणी त्या देहाचा उल्लेख नाही. दासबोधात आहे, पण दासबोधातली महाकर्ण देहाची अवस्था तुरे अवस्था, पण त्याची व्याख्या समर्थांची आपण समजून घेतली. आणि म्हणून पुढची उन्मनीचाही आपल्याला विचार करावा लागला.
हे सगळं आपण छान समजून घेतलं आणि या विचारासह आपला 4 देहांचा विचारास इथे पूर्ण झाला. स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण. आणि पुढच्या वेळेसपासून आपण याच विषयाचा पुढचा भाग म्हणून आपण पंचकोश याचा अभ्यास करणार आहोत. शुद्ध मराठीमध्ये आपण आता डबल क्लिक करणार आहोत. डबल क्लिक म्हणजे काय? कारण प्रामुख्याने 3 देह जर विचार केला तर इकडे 3 आणि इकडे 5 आहे. म्हणजे 5 हे या 3 मध्ये कुठेतरी बसतात की नाही. म्हणजे नाऊ वी आर गोइंग टू डबल क्लिक ऑन इट आणि अजून सविस्तर त्याचा विचार होईल की ज्या साधक म्हणून आपल्यासाठी खूप महत्त्वाचा तो विचार आहे. तेवढा उल्लेख करतो आणि आजचं चिंतन सद्गुरूंच्या चरणी अर्पण करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. मंगेश दादा, तुम्हाला इथूनच नमस्कार. आजच्या तुमच्या मार्गदर्शनामध्ये चौथा देहाची तुम्ही आम्हाला खूप छान माहिती समजावून सांगितली. नक्कीच उपस्थित सगळ्या लोकांना, साधकांना त्याचा फायदा होईल. आणि तुम्ही जे म्हणालात की मला हे कळलं, हे कळल्यानंतर होणारा ॲनालिसिस पॅरालिसिस जो आहे तो तुमच्या प्रगतीत खूप मोठा अडथळा ठरतो. आय होप हे प्रत्येकाच्या चांगलं लक्षात राहील. मला ते चांगलंच जाणवलं आणि म्हणून माझ्यासाठी ती एक वाव मोमेंट होती आज. वाव, असं पण असतं का असं. आणि त्याच्यामुळे खरंच सर्वांना खूप याचा फायदा होईल असं असं मी म्हणते. याच्यावरती जास्त तसंही बोलता येत नाही कारण हे अनुभवाचे विषय आहेत. त्यामुळे आता इथेच थांबून आपण भजन सेवेकडे वळूया. आज आपल्याला भजन सेवा द्यायला आपल्यामध्ये उपस्थित आहेत सौ सोनिया जोशी. सोनिया जोशी आपल्याला अजिबात नवीन नाही. ती आपल्याला अनेक वेळा भजन सेवा द्यायला उपस्थित असते. आज ती परमपूज्य सद्गुरू श्री श्रीराम महाराज रचित आपल्यासमोर भजन सादर करणार आहेत. लाभता जीवनी गुरु संगती. सोनिया. जय श्रीराम. माझा आवाज येतोय ना? परमपूज्य मंगेश दादा, तुमच्या श्रीचरणी इथनं वंदन करते. लाभता जीवनी गुरु संगती, लाभता जीवनी गुरु संगती, होतसे अंतर्मुख वृत्ती, होतसे अंतर्मुख वृत्ती. लाभता जीवनी गुरु संगती, लाभता जीवनी गुरु संगती, होतसे अंतर्मुख वृत्ती, होतसे अंतर्मुख वृत्ती. गुरुदेवांच्या सहवासात सेवा भावे रमणे नित्य, गुरुदेवांच्या सहवासात सेवा भावे रमणे नित्य.
आज्ञापालन स्वधर्म सत्य, आज्ञापालन स्वधर्म सत्य, एकची ही भक्ती होतसे अंतर्मुख वृत्ती, होतसे अंतर्मुख वृत्ती, लाभता जीवनी गुरुसंगती, लाभता जीवनी गुरुसंगती, होतसे अंतर्मुख वृत्ती. गुरुआज्ञेने स्वधर्म कर्म, करता कळते जीवन वर्म, गुरुआज्ञेने स्वधर्म कर्म, करता कळते जीवन वर्म, गुरुभक्तांचा एकची धर्म, गुरुभक्तांचा एकची धर्म, प्रकटे सहजगती, होतसे अंतर्मुख वृत्ती, होतसे अंतर्मुख वृत्ती, लाभता जीवनी गुरुसंगती, लाभता जीवनी गुरुसंगती, होतसे अंतर्मुख वृत्ती. गुरुमार्गाच्या अभ्यासाने मानव जन्मी कृतार्थ होणे, गुरुमार्गाच्या अभ्यासाने मानव जन्मी कृतार्थ होणे, गुरुबोधाच्या प्रकाश ध्याने, गुरुबोधाच्या प्रकाश ध्याने, करणे आत्मोन्नती, होतसे अंतर्मुख वृत्ती, होतसे अंतर्मुख वृत्ती, लाभता जीवनी गुरुसंगती, लाभता जीवनी गुरुसंगती, होतसे अंतर्मुख वृत्ती. स्वयं समर्थ गुरुनारायण, दिव्य प्रकाशी युग भगवान, स्वयं समर्थ गुरुनारायण, दिव्य प्रकाशी युग भगवान, गुरुचरणासी जाता शरण, गुरुचरणासी जाता शरण, श्रीरामा शांती, होतसे अंतर्मुख वृत्ती, होतसे अंतर्मुख वृत्ती, लाभता जीवनी गुरुसंगती, लाभता जीवनी गुरुसंगती, होतसे अंतर्मुख वृत्ती, होतसे अंतर्मुख वृत्ती, होतसे अंतर्मुख वृत्ती. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. सोनिया, खूप सुंदर झाली भजन सेवा आणि म्हणजे कमेंट पण आली आपल्याला त्याबद्दल. पण खरोखर अतिशय काय म्हणतात त्याला, अप्रोप्रिएट, शुद्ध मराठी शब्द वापरते, अप्रोप्रिएट असं झालं की मंगेश दादांचं जे मार्गदर्शन आपल्याला लाभतंय, ती जी आपल्याला जीवनात त्यांची साथ म्हणजे काय संगत मिळाली आहे म्हणून
सहवास मिळालाय त्यांचा, त्याच्यामुळे आपली जी सगळ्यांची बुद्धीच्या स्तरावर तरी थोडीफार जी प्रगती होते, खूपच अप्रोप्रिएट ठरलं आजचं भजन. खूप खूप धन्यवाद तुझ्या भजन सेवेसाठी.